आमच्यासाठी डोळे उघडे ठेवून. अरे डोळे उघडे घेत राहते भाऊजी मी जेव्हा जातो मामा तेव्हा ती काय असं बोलत नाही. मला ओळखतो पप्पा तुमचे ढेरे दिसते थोडे. तो हे गाईज कसे तुम्ही सगळे, आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. जाऊया जिमला आता. गाईज आमच्या एरियातला सगळ्यात मोस्ट पॉप्युलर रॅपर वन टेक. माय नेम इज वन टेक. भाऊच्या चॅनल सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. अरे मी अजून विचारलंच नाही तुला रे, फक्त मी तुझ्या चॅनलचं नाव सांग. वन टेक आहे ना चॅनल युट्यूबला, जाऊन रॅप बघा याचा. चष्मा बघू जरा, द्या ना शेट. 2 शब्द बोला आता आमच्यासाठी डोळे उघडे ठेवून. अरे डोळे उघडेच येत ना. भाऊचे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, भाऊचे ब्लॉग बघा आणि भाऊला फेमस करून टाका. काय कंटिन्यू दाखव. हो शेट, तुमचं काय म्हणणं आहे? सपोर्ट करा. बोल बोल बोल. काय रशियनची आवड टाईट आहे जरा इलेक्शन मुळे. इलेक्शन मुळे टाईट आहे. टीम तर बघितली तुझी मी पाळण्याची जत्रेची. कशी वाटली? मस्त मजा आली? मस्त. एन्जॉय केला? एन्जॉय सबस्क्राईब नाही केलं पण केलंय. साला. लाईक केलंय. तू केलंय का? केलंय. दाखवा. थांबा काय जात आपण बघू. दाखव. मी केलं, राहुलला केलं. कोणाला? तुला बघू ना, फोन काढ. इंस्टाग्राम काढ ना म्हणते. हे असे मित्र माझे, हे माझे असे मित्र आहेत. तुझा हे कसं बघितलं ओपन करतोय ना, ते विडमेट वरती ओपन होतंय भाव डायरेक्ट. तिथून करायला ते लॉग इन करावं लागतं. असं बोल ना, अजून केलं नाही, करतो. मी तुझी व्हिडिओ कशी बघितली मग पाळण्याची? माझं असं काय म्हणणं नाही भावांनो की सबस्क्राईब कराच. तुमची इच्छा असेल तर करा, नसेल तरी चालेल. त्याची व्हिडिओ कशी बघितली? लिंक वरून. कुठल्या लिंक वरून? काय माहिती. तू इंस्टा टाकलेली मग तेव्हा बघितली ना. बरं सगळं जाऊ दे. चांगले आहेत ना? जमतंय ना? चांगलं जमतंय. बंटी जमतंय? एक नंबर प्रतिसाद भेटतोय तुला जिम मध्ये. हे आता जास्त मला झाडावर चढवतात. आईच्या गावात असं काहीच नाही रे. झाडा चढायचंच नाही. निशाणी कमळ. तर काय चालू जिमच्या बाहेर. आमच्या मॅडम आहेत, दाखवतो तुम्हाला. म्हणजे बहिणीसारखीच आहे. दाखवतो तुम्हाला 2 मिनिटं. आमच्या मॅडमला प्रॉब्लेम आहे ब्लॉग मध्ये यायचा, पण असू द्या. पण आल्या माझ्या मागे किरकिर 100% करतात. मान्य आहे ना? हो मान्य आहे. हा मग आजच्या दिवस माझी फी भरा. आजच्या दिवस फी भरा नाही, तुम्ही द्या. का? तुम्हाला 2 दिवस extra दिले. हवे ना मी तुमचा, मग फी का नाही भरू असू शकत? द्या. माझी भरा ना मग फी. पेमेंट नाही दिलं सरांनी अजून. पेमेंट नाही दिलं म्हणून काय झालं? माझी भरू शकता ना. भावाचं एक बहिणीचं कर्तव्य आहे भावाची फी भरणं. कर्तव्य आहे सरांचं पेमेंट. सरांनी मला पेमेंट देऊ द्या, मग मी तुमचं मडचं नक्की नेक्स्ट ब्लॉग मध्ये टाके ना. हा चालेल. लक्षात ठेवायचा. बरं ठीक आहे. बाकी जेवण? अजून जेवणाची गरज नाही म्हणा मला. जेवली तर कुठं जातं काय माहिती. बर गाईज 800 देतोय. हिचं पेमेंट झाल्यानंतर ही 800 मला देणार आहे. ओके. डन. तेच मग. प्रचार. किती तारीख आहे आज? 5, 6, 7, 8. किती तारीख आहे आज 9 आहे. हा मग 9 पासूनच भर. 9 बहीण असशील. 4 दिवसाच्या मध्ये आलास. असू दे. असू दे नाही असू दे. असं थोडी चालतं. मी तुला पहिलेच सांगून ठेवलं होतं. Please. रूल म्हणजे भेटलं दुसरा चेहरा हिचा. कॅमेरा जसा बंद केला की लगे माझा तासारा चालू केला. 4 दिवस पण मोकळं सोडत नाही मला. पण तिला वाटलं कॅमेरा बंद चालूच होता. सगळं कॅप्चर आहे, लक्षात ठेव. आणि कॅमेरा पुढे फक्त बोलते की मी तुझी भरते फी. नाही तर 4 दिवस मी पैसे देऊन सोडू शकत नाही. 4 दिवस. अशा बहिणी खोट्या असतात, लक्षात ठेवा. 4 शब्द सांगतात. हा ये देखो ये तो बात गलत आहे. बरं आता असू दे. 4 दिवसांनी काय माझी बॉडी बनायची? 6 महिन्यात नाही बनली तर 4 दिवसात बनायची. तुला माहितीये पैसे कसे आणलेत? वर्गणी काढून. बघा, पैसे नव्हते म्हणून 4 दिवस आलो नाही. वर्गणी काढावी लागली मला अक्षरशः पोरांकडून. गरिबी म्हणते. गरिबी. गरिबी प्रो मॅक्स. ते गाईज करूया वर्कआउटला स्टार्ट. वर्कआउट डन. 800 रुपये कॅश भरलेले आहे. वाघाचं वर्कआउट झालंय. वाघ चाललंय घरी. वाघाची झाली मांजर आणि वाघ बोलतात. कुठल्या अँगलने वाघ आहे का नाही रे? काहीतरी बोल. वर्कआउट मित्रांनो मस्त झाला.
लाईक करा, शेअर करा आणि याला सबस्क्राईब करा. वर्कआउट झालाय डन. चाललो आम्ही घरी. भेटू नंतर. 2 शब्द बोल भावा. मित्रांनो जोरात पावर, अशी पावर बघ मी कसं बोलतोय. power. सो हे गाईज कसे आहेत तुम्ही? आय होप सगळे चांगले असाल. अशी पावर आहे, तसं बोल काहीतरी. मित्रांनो नमस्कार. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या मित्राला सपोर्ट करा आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. लाईक करा, शेअर करा, शेअर करा. आणि उन्हात येऊन काढवा. आता मी लय थकलोय त्याच्यामुळे काय बोलू शकत नाही जास्त वर्कआउट केलं मी त्याने. तुम्हाला कसं बोलायचं ते सांगतो. थोड्या वेळाने घरी जाऊन. बाय बाय. घरी मग बेत बनवलाय बिर्याणीचा. जाऊन आता नाही आंटी ना आपल्या घरी बिर्याणी आज स्पेशल बनवली. आज जाऊन दाबायची मस्त. जायचं परत दुकानावर. भेटू. बाय. बघू शकता बिर्याणी. आणि ह्या नालायकाला एवढं देऊन पण अजून याला पाहिजेच. राहुल, मला फक्त भातच भेटलाय, चिकन नाही भेटलं. तुझ्या ताटात बघ कसला भारी दिसतंय. मला दे लवकर, चल. सुंदर अशी बिर्याणी बनवली आणि त्यात भूक पण लागली होती आणि घरी भेटली बिर्याणी. म्हणलं आता दाबून खाणं काम आहे. तर भेटू थोड्या वेळानं शॉपमध्ये. बाय. चल येते. चल ए कालू. तू माझं तोंड सोड पहिल्यांदा. माझी इच्छा नाही तुझ्याशी बोलायची. तू मला आज बिर्याणी दिली नाही ना. मला चिकन पाहिजे होतं, तू दिला नाही. तू एकट्याने खाल्लाय. जा, तू चाललाय ना आता. जा जा जा, मला नाही बोलायचं तुझ्याशी. झालंय आवरून. जाऊया आता शॉपवर. टाइम झालाय खूप. भेटू थोड्या वेळाने शॉपवर. जाऊ डोडो. बाय. तू मला बिर्याणी तर नाही दिली, आता मला घेऊन चल. मी येणार आहे. चल ना, येऊ दे ना, येऊ दे, येऊ दे, चल ना. तू दुकानावर चालला, मी पण येणार आहे, मी पण येणार आहे. नको ना ढकलो, येऊ दे ना. बघितलं ना काय, जसं निघायला लागलो की लगेच तयारीतच पुढे जायच्या. शेवटी त्याला कोंडून यावं लागतं मला आतमध्ये. त्याला असं होतं ना, म्हणजे त्याला आम्हाला कोणाला बाहेर घेऊन फिरायला जायला असा टाईम भेटत नाही. सगळे कामात असतात. आता दिवसभर घरी असल्यामुळे त्याला ना दिवसभर असं मग वाटतं की कुठंतरी बाहेर सोडावं, थोडं फिरवून आणावं. पण काय करणार आता, टाईम कोणालाच नाही. त्यामुळं त्याला थोडंसं फिरवतात, पण त्याला जास्त फिरू वाटतं. काय करणार, पण पर्याय नाही. तरी पण ट्राय करतातच कुठेतरी त्याला न्यायचं. मम्मी रडायला लागले का? विचार तिला कशाला रडते, विचार का आजी. तिला टावेल ते डोळे पुसाय. रडते कशाला ते तरी सांगा मला. उपास सोडताना मग मी त्याला नाव ठेवते, तुम्ही उपास सोडताना मटण खाते. त्यांच्या बाया बी पेते, गडी बी पेते. एखाद दिवस तुझ्या घरी सगळ्यांना बोलू ना. यावेळेस पण मम्मीला त्रास द्यायला. मग बाजूची का? बाजूवाली लावून बोलतोय. बोलवलं कधी तू आम्हाला? मी बोलवलं, हिला 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 कधी बोलवलं? सगळ्यांना बोलवलं का? मामी बोलवलं तुम्हाला? मामी बघ, मामीच्या तोंडावरूनच कळतं मामीला तुम्ही आला म्हणून किती कटाळा आला. आपण महिन्याला जेवढं मटण आणतो ना, तेवढं जर पैसे जर आपण वाचवलं का नाही, तर महिन्याला मला तुम्ही 20-25 हजार पगार देऊ शकता. म्हणून तर मी तुझं नाव मनी बँक सेव केलंय. महिन्याला हप्ता बरोबर 15,000. गोयात एखादी रूम बी मी आणि माझी बायको आहे का ना माझ्या. अरे त्या म्हाडात आपली एक अजून रूम होईल दाद्या. याचे पैसे तर आपण वाचवते. मम्मीला सांगे 12,000 रुपये मटण आणलं होतं. आज अजून मटण घेऊन आले, मला तर टेन्शनच येते. असं ते ग, तुझा आशीर्वाद आहे ना म्हणून, आहे का नाही. अरे दुसऱ्याच देताना माझ्या लय जोर येतो, पण त्याचे पैसे मला देताना लय जोर येतो रोज रोज. वा रे वा. मग अशी काय बोलली तुला माहितीये? मटण आणायचं होतं तर बोलते मला चिकन खायचं पण मन चाललंय. चिकन पण घेऊन या. तिचं नेहमीच जाताच काय खाणार छटाक बर. मामा एवढ्यात तर नाही, जेवढ्या वेळ मटण आणलं तेवढं एकदा सुद्धा चिकन मच्छी घरच्यांना लुटायला. हा खाल्लं किती माहितीये? हा मटणाचे 4 पीस खाल्ले आणि चिकनचे 3 पीस खाल्ले. आणि वा. त्याच्यासाठी हिला 1,500 रुपये 2,000 रुपये घालवायचे. अहो बाबा, मला मच्छी खायची होती, मच्छी खायची. अगं त्या डोडो ए डोडो तू गप्प रे, इथं मटणाचा वास सुटला एवढा भारी.
मला मी तिथं जर पाठवलं पप्पाला जर सांगितलं ना मटण घेऊन या पैसे मी त्याला पे करते तर ती पण तू मला आज कोणासारखी दिसते माहिती समजणे वाले को इशारा कापते बघू तोंड दाखव की जरा कॅमेऱ्यात ए, makeup माणसं तर केलाय. कमेंट्स मध्ये सांगतील मेकअप केला म्हणूनच म्हणतोय मेकअप केलाय म्हणून. अरे ना आलाय का बोल घे तुम्ही तर जेव्हा घे ही खातोय बघ की कसं हे बघ बर चल वन्स मोर गाईज ऐकून घ्या लेंगरे फॅमिलीतले जे वहिनी बहिणी ज्या काय आहेत ना हा. त्यांचं एकमेकीवर एवढं प्रेम होतं चाललं ना एकीनं स्टेटस टाकत दुसरी तिचा टाकत्या तिचं झालं का ती तिच्या वहिनीच टाकते हिचा झाला का ही हिच्या वहिनीचा टाकत्या आणि त्यांच्यात ना भागलं की मग परत बहिणी आठवते ह्यांना पप्पा तुमची ढिगरी दिसते थोडी स्टेटस करून यावं लागायचं बाई. म्हणजे असं मी मारू नको ग मला किती लागतंय पटेल मारते तर अजून मारला पाहिजे अजून डोड्या लय रडाय आलं बाबा. मारू का तिला ए डोडो सोनूला माझ्या नको मारू ग. सोनू मारू तुला मारू अरे कसा चल आपण जेवायला जाऊ Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.